We learn the name of the chapter is the gravitation, and it contain our running point is that Newton's universal law of gravitation. Meaning स्टुडंट न्यूटन्सने जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो सांगितला आहे, स्टुडंट न्यूटन्सने पहिल्यांदा थेरी ऑफ द ग्रॅव्हिटेशन लिहिलं, पण थेरी ऑफ द ग्रॅव्हिटेशन लिहित असताना जे केपलर्सचे जे लॉ आहेत स्टुडंट, केपलर्स लॉ त्यांना सुद्धा समजून घेतलं आणि केपलरचे लॉ समजून घेतले, त्यांना ते कन्सिडर करून न्यूटन्सने एक लॉ तयार केला. तो लॉ म्हणजे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्सचा युनिव्हर्सल विश्वातला ग्रॅव्हिटेशन बद्दलचा नियम म्हणजे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तो स्टुडंट फॉर्म्युलेट तयार करत असताना, त्याचा शोध लावत असताना, तो ट्रू करण्यासाठी न्यूटनने स्टुडंट केपलरचे जे प्लॅनेटरी मोशनचे जे लॉ आहेत स्टुडंट, त्या लॉजचा अभ्यास केला, त्याला समजून घेतलं. स्टुडंट ऍक्च्युली काय आहे लॉ, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण पाहून घेणार आहेत. स्टुडंट पहिल्यांदा आपण वर्ड समजून घेऊयात. प्रत्येक वर्डचा मिनिंग तुम्हाला माहिती आहे का? ओके, एवढी माहिती आहे. ऑब्जेक्ट वस्तू, युनिव्हर्स विश्व, अट्रॅक्ट आकर्षित करून घेणे. एवढी ऑदर ऑब्जेक्ट, ऑदर दुसरा ऑब्जेक्ट वस्तू विथ द डेफिनाइट फोर्स. डेफिनाइट म्हणजे विशिष्ट, फिक्स असा. दिस इज द फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा मिनिंग माहिती आहे स्टुडंट तुम्हाला. सपोज पी डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ क्यू. पी वाढला तर क्यू पण वाढतो, पी कमी झाला तर क्यू पण कमी होतो, त्याला म्हणायचं डायरेक्टली प्रोपोर्शनल. द प्रोडक्ट ऑफ द मासेस. प्रोडक्ट माहिती आहे, मल्टिप्लिकेशन. मास म्हणजे मास पण माहिती आहे तुम्हाला. टू ऑब्जेक्ट माहिती आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे नेमकं काय स्टुडंट? इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ क्यू. बघा इनव्हर्स कसा लिहितात, 1/, त्याला इनव्हर्स लिहितात स्टुडंट. ओके, आता याचा अर्थ काय असतो? पी जर इन्क्रीज झाला, क्यू डिक्रीज. ओके, म्हणजे स्टुडंट हे एकमेकांच्या उलटे असतात. म्हणजे सपोज क्यू इन्क्रीज झाला, क्यू डिक्रीज होणार. ओके, क्यू जर डिक्रीज झाला स्टुडंट, तर हा पी इन्क्रीज होणार. म्हणजे स्टुडंट अशा प्रकारे ते युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आपण बोलतो त्याला. ओके, चला तर स्टुडंट प्रत्येक वर्ड तुम्हाला माहिती झाला आहे. आता आपल्याला लर्न करायचंय काय आहे ऍक्च्युली लॉ. बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. युनिव्हर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करतो स्टुडंट एव्हरी ऑदर ऑब्जेक्टला. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. युनिव्हर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करतो स्टुडंट एव्हरी ऑदर ऑब्जेक्टला. युनिव्हर्स विश्वातला प्रत्येक ऑब्जेक्ट स्टुडंट दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करतो? अट्रॅक्ट करतो, आकर्षित करतो, स्वतःकडे ओढल्यासारखं करतो, स्वतःचा एक फोर्स लावतो विथ डेफिनाइट फोर्स. म्हणजे स्टुडंट सपोज या ठिकाणी स्टुडंट 2 पेन आहेत, तर हे 2 पेन एकमेकांना अट्रॅक्ट करत असतील कोणत्या तरी फोर्सने. बघा, एव्हरी ऑदर ऑब्जेक्ट, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. युनिव्हर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करत असतो कोणाला? ऑदर ऑब्जेक्टला. कशाने? विथ अ डेफिनाइट फोर्स. म्हणजे हे 2 पेन आहेत, एकमेकांना अट्रॅक्ट करत असतील कोणत्या ना कोणत्या फोर्सने. ओके, दिस फोर्स, हा जो काय फोर्स आहे अट्रॅक्ट करण्याचा, तो फोर्स असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके, टू द प्रोडक्ट ऑफ मासेस. कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो? प्रोडक्ट ऑफ द मासेस. ओके, प्रोडक्ट ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इनव्हर्सली प्रोपोर्शनल तुम्हाला माहिती आहे. कुणाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल? स्क्वेअर. कुणाचा स्क्वेअर? जे त्या 2 ऑब्जेक्ट मध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सचा स्क्वेअर, आणि त्यांना असतं इनव्हर्सली प्रोपोर्शनल. चला तर स्टुडंट ही याचं मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन आपण लिहूयात. 5 स्टुडंट सगळ्यांना सांगण्यात येत आहे, एक ऑब्जेक्ट M1 आणि दुसरा ऑब्जेक्ट M2. M1 अँड M2 आर द 2 ऑब्जेक्ट. स्टुडंट हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा मास M1 आहे, हा दुसरा ऑब्जेक्ट आहे, गोल सर्कल काढलाय तो एक ऑब्जेक्ट कन्सिडर केलाय आपण, आणि त्याचा मास M2 आहे. M1 इज अ मास ऑफ द फर्स्ट ऑब्जेक्ट, M2 इज अ मास ऑफ द सेकंड ऑब्जेक्ट. अँड स्टुडंट त्यांच्यामध्ये जो काही अट्रॅक्टिंग फोर्स आहे तो आहे F. अट्रॅक्टिंग फोर्स कोण आहे स्टुडंट? F. आणि स्टुडंट त्यांच्यामधील डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे D. स्टुडंट डिस्टन्स म्हणजे D. बघा, आपल्याला 3 गोष्टी लागतात. एक म्हणजे काय? ओके, फर्स्ट इज द मास ऑफ द फर्स्ट ऑब्जेक्ट, सेकंड इज द मास ऑफ द सेकंड ऑब्जेक्ट,
अँड m1 इज द मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, m2 इज द मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. आणि त्यांच्यामध्ये जो स्टुडंट फोर्स आहे ना, तो फोर्स म्हणजे कोण स्टुडंट एफ. आणि त्या दोन ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स आहे, अंतर आहे, ते डिस्टन्स म्हणजे काय स्टुडंट डी. आता एक गोष्ट लक्षात घ्या की स्टुडंट जो फोर्स आहे, अट्रॅक्टिंग फोर्स आहे, तो कसा आहे स्टुडंट, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कुणाला, प्रोडक्ट ऑफ द मासेसला. म्हणजे यांच्यामध्ये जो फोर्स आहे स्टुडंट एफ, तो फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल आहे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कुणाला स्टुडंट, प्रोडक्ट ऑफ द मासेस. म्हणजे m1 आणि m2 चं मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ द मासेस त्यांना डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. बघा हे स्टेटमेंट समजलं का? काय स्टेटमेंट स्टुडंट, दॅट अट्रॅक्टिंग फोर्स इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. म्हणून एफ इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू द m1 इंटू m2. म्हणजे इथपर्यंत स्टुडंट प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. जो अट्रॅक्टिंग फोर्स आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. ओके, दिस वन इथपर्यंत कंप्लीट झालं. आणि तो फोर्स कसा, इनव्हर्सली प्रपोर्शनल. तो फोर्स स्टुडंट हे बघा, एफ म्हणजे फोर्स, इनव्हर्सली म्हणजे असं 1/, एफ इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द कुणाला स्टुडंट, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. स्क्वेअर कुणाचा, डिस्टन्स त्याचा स्क्वेअर, त्या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर. म्हणजे स्टुडंट डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर. म्हणजे एफ इज अ इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे अर्ध स्टेटमेंटून हा अर्थ निघतो, एफ इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू द m2 and student f is inversely proportional to the square of the distance between them. म्हणजे f is inversely proportional to 1/d square. ओके, आता ह्या दोघांना जर आपण कंबाईन केलं स्टुडंट, कंबाईन केलं तर काय होणार बघा, f कंबायनिंग वी गेट, ह्या दोघांना कंबाईन केलं कारण की लॉ एकत्र आहे स्टुडंट. समजण्यासाठी स्टुडंट हे आणि हे मी वेगळे वेगळे लिहिलंय. मग आता f हे साइन f सेमच आहे स्टुडंट, हे साइन पण सेमच आहे, डिनॉमिनेटरला काय नाही म्हणजे 1 आहे. मग हे m1 इंटू m2 वरती आणि खाली स्टुडंट काय डी स्क्वेअर. अशा प्रकारे आपण ह्याला कंबाईन केलं. म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे वरती आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल कोणाला, डिनॉमिनेटरला. ओके, तर आता बघा की तुम्हाला आधीच्या लेक्चरला पण मी तुम्हाला समजून सांगितलंय स्टुडंट की अशा प्रकारे जर पी डायरेक्टली प्रपोर्शनल जर क्यू असेल तर हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. पी आणि क्यू कमी जास्त असू शकतात, पण स्टुडंट जर पी आणि क्यू ला जर आपल्याला इक्वल करायचं आहे, समान करायचं आहे, तर आपण इक्वल लिहितो. पण या ठिकाणी कॉन्स्टंट काय काम करतो स्टुडंट, के इज एनी नंबर कॉन्स्टंट. तो काय करतो, पी आणि क्यू ला समान करण्याचं काम करतो. म्हणजे याच्या जागी आपण लिहिलंय इक्वल आणि के. सो पी इज इक्वल टू के क्यू. सो सेम ॲज लाईक दॅट स्टुडंट. याच्यावरून आपण एक खालची स्टेप लिहिणार आहेत. बघा कशी लिहितोय, समजेल तुम्हाला. एफ इक्वल टू, याच्या जागी स्टुडंट लिहिलंय डायरेक्टली प्रपोर्शनल जागी इक्वल टू आणि स्टुडंट हा कॉन्स्टंट. मग राहिलेलं लिहा परत, m1 मल्टिप्लाय m2 डिवाइड बाय डी स्क्वेअर. म्हणजे स्टुडंट एफ इज इक्वल टू जी m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर. हा जो के असतो तो असतो कॉन्स्टंट. ओके, प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट. मग स्टुडंट हा जो जी आहे या ठिकाणी तो आहे कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनलिटी ॲज सेम. पण तो कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनलिटी त्यालाच काय म्हणायचंय तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय म्हणायचं स्टुडंट त्याला, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणायचंय. बघा स्टुडंट काय, जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. खरं तर तो स्टुडंट मॅथमॅटिक्सचा जो रूप आहे त्या मॅथमॅटिक्सच्या मिनिंगने आपण त्याला म्हणतो कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. जी इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, पण त्यालाच आपण आता सायन्स मध्ये म्हणायचंय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय म्हणायचंय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी कॅपिटल जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी. आता स्टुडंट ही झाली इन्फॉर्मेशन. पण स्टुडंट तुम्हाला हा लॉ लर्न करावा लागेल, पाठ करावा लागेल, लक्षात ठेवावा लागेल. एक्झामच्या वेळेस स्टुडंट आपल्याला गरज आहे मान्य लिहावा लागणार. चला तर स्टुडंट सगळे म्हणणार, तुम्ही पण म्हणायचंय, माझ्या बरोबर म्हणायचंय, प्रॅक्टिस करायची. हम दोनों लढेंगे स्टूडेंट, ख्याल में रखेंगे, हमारा काम ही है स्टूडेंट ख्याल में रखना और अच्छी तरह से लिखना. ओके, देखो स्टूडेंट, एवरी ऑब्जेक्ट in the universe, every object in the universe, every object in the universe attract every other object. Every object in the universe attract every other object with the definite force. Every object attract
every other object with the definite force. This force, this force is directly proportional to the product of the masses of the two objects. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. Square of the distance between them. Student परत परत म्हणा बघा. Every object attract every other object with the definite force. This force is directly proportional to the product of the masses of two objects and inversely proportional to the square of the distance between them. Student लक्षात राहणार आहे तुमचा लॉ. तुम्ही परत म्हणा, ट्राय करा. चला परत म्हणा स्टुडंट बघा. Every object in the universe attract every other object with the force. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. चला तर स्टुडंट तुमच्या लक्षात राहिले का बघा. बघा स्टुडंट लक्षात राहिले का काय. Every object in the universe attract every other object with the force. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of distance between them. ओके, तर अशा प्रकारे हा लॉ आहे. आणि इथून पुढे स्टुडंट एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 into m2 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द d स्क्वेअर. हे प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आपण याच्या जागी जी घेतलं कारण की मॅथमॅटिकल रूप तुम्हाला सांगितलंय. सो जी m1 into m2 अपॉन d स्क्वेअर. जी प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट. सायन्स मध्ये आपल्याला त्याला म्हणायचं आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. स्टुडंट आपल्याला काही नोट्स आहेत, काही आपल्याला नोट आहेत. त्या नोट सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायच्यात की जर मास m1 की हे जर ह्याच्यामध्ये जर काय फरक पडला, डबल झालं तर ह्या अट्रॅक्टिंग फोर्स मध्ये काय फरक पडणार, किंवा डिस्टन्स जर डबल झालं तर ह्या अट्रॅक्टिंग फोर्स मध्ये स्टुडंट काय फरक पडणार ते पण आपल्याला पाहायचं आहे. चला तर पाहूया.